राज्य सरकार द्वारा लागू किए गए विवादित काली जीआर के खिलाफ आदिवासी छात्रों में आक्रोश भड़क उठा है। इस फैसले के विरोध में तुमसा स्थित शासकीय आदिवासी छात्रावास में छात्रों ने अनिश्चितकालीन आंदोलन शुरू कर दिया है। नागपुर में भी आदिवासी छात्र सड़कों पर उतर आए हैं और आंदोलन को लगातार बढ़ता समर्थन मिल रहा है। आदिवासी समाज की मांगों की अनदेखी करने का आरोप लगाते हुए छात्रों ने आदिवासी विकास मंत्री अशोक उइके के इस्तीफे की जोरदार मांग की है। तुमसा छात्रावास के विरोधियों ने सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की, जिससे पूरा परिसर गूंज उठा। आंदोलनकारी छात्रों ने चेतावनी दी है कि जब तक उनका हक उन्हें नहीं मिलता और अन्यायपूर्ण निर्णय वापस नहीं लिया जाता, तब तक आंदोलन वापस नहीं लिया जाएगा। नागपुर में भी छात्रों के आंदोलन के चलते प्रशासन में हड़कंप मचा हुआ है और कई स्थानों पर पुलिस बंदोबस्त बढ़ा दिया गया है। छात्रों के इस आक्रामक रुख के बाद अब राज्य सरकार क्या कदम उठाती है, इस पर सभी की नजरें टिकी हुई है। माझे नाव रोहित भावसरजी कुकोडे आहे। मी आदिवासी वसतिगृह तुमसर येथे जवळपास 7 वर्षापासून राहत आहे। आज 18 ऑगस्टला आम्ही सगळे इथं जो महाराष्ट्रभरात जो आंदोलन सुरू आहे, महाराष्ट्रात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात विभागात जो आंदोलन सुरू आहे जीआर विरोधी, सरकारने आदिवासीच्या वसतिगृहाकरिता जो जीआर काढला तो आमच्या विरोधी आहे। त्याकरिता आम्ही इथं आज वसतिगृहाचे मुली आणि मुली मिळून आपला महाराष्ट्रातल्या जे आमचे आई बहीण तिकडे बसलेले आहेत त्यांच्याकरिता, त्यांच्या समर्थनाकरिता आम्ही इथं एकत्रित होऊन या मोर्चा देऊन आमच्या आई भावांना समर्थन देत आहोत। सर्वांना माझा जय शिवा। मी विद्या मसराम आहे आणि मी विटपूर गाव येथे राहते। मला हा प्रश्न करायचा होता की आम्ही आदिवासी आहोत, आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांवरच असं का, म्हणजे असे का जीआर लागू झालाय की 26 वर्षापर्यंतच आम्ही शिकू शकतो, त्याच्यानंतर शिकू नाही शकत। हे आमच्यासाठीच का लागू झालं आहे आणि आमच्यावर हे अत्याचार सारखंच होत आहे ना, आमच्यावर हे अत्याचार का याच्यानं होत आहे आणि हे आदिवासी आहेत, आम्हाला एवढे दाबण्यात का बरं येत आहे। मी प्रभाताई पेंदाम, महिला अध्यक्ष, भंडारा जिल्हा गोंडवाना कृती संघर्ष समिती भंडारा। दिनांक 9 ऑगस्ट 2026ला जे दुर्दैवी घटना घडली, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 6 मुलींना सर्पदंश झालेला आहे। त्याचप्रमाणे हे सर्व निष्काळजीपणा आदिवासी विकास विभागातील कर्मचारी, अधिकारी आणि या विभागाचे जे आहेत मंत्री श्रीमान अशोकजी उईके यांच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व दुर्दैवी घटना घडलेली आहे। तसेच 5 ऑगस्ट 2026ला जे शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेतात आणि आपला भविष्य उज्ज्वल करण्याचे स्वप्न पाहतात, त्यांच्या शिक्षणाकरिता काळा जीआर काढून त्यांच्या शिक्षणावर गदा आणलेल्या आहेत आणि जे संविधानिक हक्क आहे, ज्या संविधानानं आदिवासीला हक्क दिलेला आहे, त्या हक्कावर गदा आणलेले आहे। शिक्षणारे विद्यार्थी समाज कल्याणची सुद्धा वसतिगृह समाज कल्याणची आहेत, बाकी विभागे सुद्धा आहेत, त्या विभागाने असं जीआर काढलेलं नाही। फक्त या आदिवासी विकास मंत्रीच का जीआर काढला आपल्या विद्यार्थ्यांप्रती? आदिवासी विकास मंत्री हा पालक राहते, पालक असल्यामुळे त्यांच्या कर्तव्य राहते की आपल्या मुलांच्या संगोपन चांगलं व्हावं, उच्च शिक्षित व्हावा आणि आपल्या जीवनमान उंचावा, ही सर्व मानसिकता असताना अशोक उईके यांची अशी मानसिकता आहे की आमचे मुलं शिकायला नाही पाहिजे, आमचे मुलं ग्रॅज्युएशन नाही करायला पाहिजे, ही त्यांच्या मागच्या उद्देश दिसत आहे। म्हणून त्यांनी हा गब्बर जीआर, हिटलरशाही जीआर आमच्या विद्यार्थ्यांवर लादलेला आहे। म्हणून अशा आदिवासी विकास मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आहेत आणि त्यांच्या पालकत्व जिल्ह्यामध्ये एवढी मोठी दुर्दैवी घटना घडत आहेत, त्यांनी ही दुर्दैवी घटना स्वीकारून त्यांनी सुद्धा आपल्या पालकमंत्र्याचा राजीनामा द्यावा, अशी मी या प्रसंगी मागणी करत आहे। माझे पूर्ण नाव लक्ष्मीकांत ताराचंद सलामी आहे। मी आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य
कार्यकारी म्हणजे आदिवासी आघाडीच्या कार्यकारिणीमध्ये माझे नाव सदस्य म्हणून मी पक्षाच्या सदस्य म्हणून आहो. आणि ज्या पद्धतीने या वसतिगृहामध्ये मुले बसलेले आहेत आणि या पद्धतीच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आश्रमशाळेचे दुरवस्थव आहे, ज्या गुणवत्ताच मिळत नाही. कारण वसतिगृहाचा जो फंड येतो तो त्यांना पुरेसा नाही. खाली झोपतात. त्यांची मानसिक स्थिती कशी होणार? त्यांना शिक्षणाचा पूर्ण अभाव. म्हणजे काही आदिवासी म्हटला की हे मंत्री फक्त इकडे भंडारा जिल्ह्यामध्ये मला इकडे फिरायसाठी येतात आणि कोंबडे बकरे मटण खायसाठी येतात. बाकी त्यांना काही घेणं देणं नाही. अशा मंत्री या 2 वर्षामध्ये आश्रमशाळेच्या 205 मुली मरण पावल्या. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. आणि अशा मंत्रीला तुम्ही पुन्हा ठेवून, याच्या अगोदर सुद्धा मंत्री होता अशा अशोक उईके मंत्रीचा मी सर्वप्रथम धिक्कार करतो. त्यांना या पदावर राहण्याचा मुळीच अधिकार नाही. त्यांनी या पदाचा राजीनामा दिल्याशिवाय मी या तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये त्यांना पाय सुद्धा ठेवू देणार नाही. हे मी त्यांना घोषणा करतो आणि आव्हान करतो. आणि दुसरी गोष्ट, वसतिगृहामध्ये मुलं राहतात, त्यांना मानसिकतेचा कितीच त्रास होते. या जिल्ह्यामध्ये कधी तुम्ही वसतिगृहामध्ये कधी पाहून आले का तुम्ही? का कशी स्थिती आहे? या चांदपूरच्या आश्रमशाळेमध्ये, इरलीच्या आश्रमशाळेमध्ये मला जाऊन तुम्ही या पहा कसे झोपतात, का झोपतात. कधी नाही. तुम्हाला फक्त मुंबईमध्ये ऐशोआराममध्ये बसणं आणि फक्त तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे की आदिवासीच्या विद्यार्थ्यांच्या तुमच्या पूर्ण शिकलेच नाही पाहिजे. तुम्हाला कुणाचा दबाव आहे? तुम्ही कुणाच्या दबाव त्यांचे नाव सांगा आम्हाला. पुष्कळशे 25 आमदार आहे, त्याच्यापैकी दुसरा कोणी बनेल. परंतु विद्यार्थ्यांच्या ह्या म्हणणं आहे की अशा आदिवासी विकास मंत्री आम्हाला नकोच. तुम्ही या पदाचा तात्काळ राजीनामा द्या आणि तुम्ही जिथून आमदार बनले तिथल्याच सेवा करा. एवढे बोलून आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद.